सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता विनूला लागल्यामुळे विनूला त्रास होत असतो, तर राजश्री ही ऋतुजा आणि सर्वांना सांगते की विनूचा त्रास आता मला बघवत नाही, तेव्हा मी त्याला त्याच्यासाठी देवाचा अंगारा घेऊन येते. तर आता राणीला गरम पाणी आणायचे सांगितल्यामुळे इकडे ऋतुजा म्हणते की बघितलंत का काकू, राणीला सुद्धा काही काम देऊन त्या सिंधूने घराबाहेर काढलं. आणि असंच जर चालू राहिलं ना, तर उद्या ती सिंधूला राघवच्या मनातून सुद्धा राणीला बाहेर काढेल. तेव्हा काकू म्हणते की तुम्ही काहीही बोलू नका, कारण मी तसं काहीच होऊ देणार नाही आणि सिंधू या घरची कधीच सून होणार नाही. तेव्हा ऋतुजा म्हणते की काकू खरं तर टेक्निकली सिंधूच्या घरची सून आहे. रेश्मा म्हणते की काकू मगाशी बघितलं ना, राघवने कशी सिंधूची बाजू घेतली ते. आणि सिंधूने दिवाळीच्या पहिल्या दिवशी स्वतःलाही आणि तिच्या मुलीलाही राघवकडून उठणं लावून घेतलं. इकडे आता दुसऱ्या दिवशी सर्वजण बसलेले असताना राजश्री काकू ऋतुराज रत्नाकरला चहा देते. तर आता रत्नाकर आणि ऋतुराजचे पडलेले चेहरे बघून काकू म्हणते काय झाले, तुमचा चेहरा असा का पडलाय? रजनी वंशा आणि माईची आठवण येते ना? तर रत्नाकर म्हणतो की माई आता आश्रमातच सेवकरी झाल्या आणि खूप दिवसापासून त्यांचा चेहराही बघितलेला नाहीये. रत्नाकर म्हणतो की आणि रजनीची सुद्धा मला खूप आठवण येते. रत्नाकर म्हणतो की मला खात्री आहे की रजनी आज नक्की येईल. काकू म्हणते की उशिरा का व्हायना पण रजनीचा संसार छान चाललाय. रजनी आणि राजीवचं खूप छान चाललंय आणि शेवटी आपल्याला सुद्धा हेच हवं होतं आता, असे काकू रत्नाकरला सांगते. तर आता रजनी वगैरे कोणीच आलेले नसल्यामुळे काकू राजश्रीला म्हणते की तू ऋतुराजला ओवाळ आणि ऋतुजा ही रत्नाकरला ओवाळील. ऋतुराज म्हणतो की अन्वी सुद्धा आपल्या वेणूला ओवाळील. तर राजश्री हसतच म्हणते की वेणूची या घरात आपली पहिली भाऊबीज आहे. तेव्हा आता राघवने काकूला जे सांगितले होते की डॉक्टरांना कुणी काहीही बोलणार नाही, नाहीतर मी काय करील ते सांगता येत नाही, हे सर्व बोलणे आता काकूला आठवते. आणि सिंधू उभी राहताना राणीच्या हातातून उठणे कसे खाली पडले आणि राघवला कसे उठणे सिंधूने लावले, हे सर्व आता काकूला आठवतं. ते सर्व आठवून काकू म्हणते की काल जे व्हायला नको होतं ना ते झालं. आणि पुन्हा एकदा राघवने सर्वांच्या समोर सिंधूची बाजू घेतली. रत्नाकर म्हणतो की सिंधूमुळेच आता वेणू सुखरूप आहे ना? तेव्हा काकू म्हणते की पण राघव हा राणीचा विचारच करत नाहीये. रत्नाकर म्हणतो की आणि राणीला चुकीचं वाटावं असं सिंधू काही वागलीच नाहीये. काकू म्हणते की रत्नाकर तू काही जरी बोलला ना तर मला ती मुलगी आवडत नाही आणि मी तिच्या विरोधातच बोलणार. काकू सर्वांना सांगते की सिंधू ज्यावेळेस घर सोडून गेली होती त्यावेळेस आपल्या राघवची काय अवस्था झाली होती आणि तो कसा ड्रिंक्स प्यायला लागला होता, हे सर्व आता काकू रत्नाकर आणि ऋतुराजला सांगते. काकू म्हणते की मी तुम्हाला सांगते की तो किती जरी नाही म्हणत असला ना, राघव हा आता सिंधूमध्ये अडकत चाललाय बरं का. काकू म्हणते की सिंधू वेणूला बरे करून पुन्हा एकदा घर सोडून जाईल आणि त्यावेळेस राघवला पुन्हा जर त्रास झाला तर आपण काय करणार आहोत. आणि जेव्हा अशी परिस्थिती येईल ना, ती परिस्थिती माझ्याच्याने अजिबात बघवणार नाही बरं का, असे आता काकू सर्वांना बोलते. रत्नाकर म्हणतो की आपल्या राघववर आपला पूर्ण विश्वास आहे, तेव्हा तो असे काही होऊ देणार नाही. रत्नाकर म्हणतो की काल राघव जे वागला ना ते सुद्धा योग्यच आहे. तर राजेश्री म्हणते की मला सुद्धा यांचं म्हणणं पटतंय. राजेश्री म्हणते की अहो वहिनी, आपण कायमच राघव आणि सिंधूवरती संशय होतो, पण मला वाटतंय त्या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी नसेल. आपण जर सतत त्यांच्यावरती संशय घेत राहिलो आणि त्यांच्या मनात तसं काही तयार झालं तर. तेव्हा काकू म्हणते की राजेश्री शुभ बोल. तेवढ्यात दरवाजावर आश्रमातील कमिटी मेंबर आणि एक टीचर आलेले असतात. तर मधू त्यांना म्हणते की तुम्ही इथे परत. तर कमिटी मेंबर म्हणतात की थोडंसं काम आहे, आत येऊ का? आणि दोघेही आतमध्ये येतात. काकू त्या बाईला तिची ओळख विचारते. तेव्हा ती टीचर म्हणते की मी आश्रमात वेणूची शिक्षिका आहे. तर त्या टीचर म्हणतात की आम्ही आता एक नाटक अरेंज केलेलं आहे आमच्या स्कूलमध्ये, तर सर्व रत्नपारख्यांनी नाटकामध्ये सहभाग घ्यावा अशी आमची इच्छा आहे. तेव्हा असतच ऋतुजा म्हणते की अय्या कोणते नाटक करताय तुम्ही? तर टीचर म्हणतात की रामलीला. तेव्हा असतच ऋतुजा म्हणते की तुम्ही काही काळजी करू नका, आमच्या घरात कौशल्या कैकई सर्वजण आहेत. तर टीचर म्हणतात की आम्ही फक्त लव आणि कुशची गोष्ट सादर करणार आहोत. काकू म्हणते की आमच्या घरात कोणीही नाटकात काम केलेलं नाही, तेव्हा आम्हाला ते जमणार नाही. तेवढ्यात राघव तिथे येतो आणि टीचरला नमस्कार करतो. तर सावी सुद्धा आणि वेणू सुद्धा तिथे आलेले असतात. तेव्हा आता आपल्या स्कूलमध्ये नाटक आहे हे समजताच सावी म्हणते की आपले पिताश्री खूप मोठे धनुर्धर आहेत. तर ते सर्व ऐकून राघव आणि सर्वजण हसू लागतात. टीचर म्हणतात की किती गोड आणि अगदी छान ॲक्टिंग करतायत.
असे म्हणत आता टीचर सावी आणि वेणूला तिच्याकडे बोलावते. सावी आणि वेणूला बघून कमिटी मेंबर म्हणतात की हे दोघं ना अगदी सख्ख्या भावंडासारखे दिसतात. तेव्हा कमिटी मेंबर विनायकला म्हणतात की ॲक्टिंग कधी सुरू केलीस तू? तर सावी म्हणते की आम्हाला आईने रामलीलाची गोष्ट सांगितली. टीचर म्हणतात कोणती गोष्ट सांगितली? तर सावी म्हणते की प्रभू रामचंद्र त्यांची लढाई संपून पुन्हा अयोध्येत परत आले त्याची गोष्ट सांगितली. तेव्हा टीचर म्हणतात की रत्नपारखी आईने मुलांवरती अगदी छान संस्कार केलेत. टीचर म्हणतात की मुलांच्या वडिलांनी जर प्रभू रामचंद्राची भूमिका केली आणि त्यांच्या आईने जर सीतामाईची तर किती छान नाटक होईल. तेव्हा राघव हा सिंधूकडे बघू लागतो. टीचर म्हणतात की त्याचबरोबर ही दोन मुलं लव आणि कूच झाली तर मग नाटक अगदी खरंच होऊन जाईल. राघव म्हणतो की असं नाटकात वगैरे काम करायला मला जमणार नाही. तर टीचर म्हणतात की असं नका ना बोलू. तुम्ही जर नाटकात काम केलं तर आश्रमाला खूप फायदा होईल असे आता टीचर राघवला बोलते. राघव म्हणतो की मी एक पोलीस ऑफिसर आहे, ॲक्टर नाहीये, म्हणून मला हे सर्व काहीच जमणार नाही. टीचर म्हणतात की तुम्ही जर काम केले तर आमच्या आश्रमाला खूप मोठी मदत आणि देणग्या मिळतील. तर आता ते ऐकून सिंधू विचार करते की आश्रमाला जर मदत मिळणार असेल तर राघवला काम करण्यासाठी मलाच काहीतरी करावं लागेल. तेव्हा ते विचार मनात आणून सिंधू म्हणते की रामलीला जर सादरच झाली नाही तर काय होईल? तेव्हा घाबरत तर टीचर म्हणतात अहो असं बोलू नका, आम्ही तर खूप मोठमोठ्या लोकांना आमंत्रणही पाठवलीत. सिंधू म्हणते की यातून जो निधी मिळणार तो मुलांच्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी तुम्ही वापरताल का? तर टीचर म्हणतात हो. तर हा निधी जर गोळा झाला नाही तर मुलांच्या रोजच्या आहाराचा आणि शिक्षणाचा प्रश्न उभा राहील. तर आता ते सर्व सिंधू आणि राघवच्या लक्षात येते. राघव म्हणतो की तुमचं सर्व बरोबर आहे, पण आमच्या घरातील या नाटकात कोणी भाग घेऊ शकेल असं मला वाटत नाही. तेवढ्यात विनू हा काकू समोर येतो आणि म्हणतो की मोठी आजी तू माझी फेवरेट आजी आहे, तेव्हा प्लीज तू बाबांना समजाव ना नाटकात काम करायला. असे म्हणत आता विनू काकूचे गाल ओढतो. लगेच विनू हा काकूचा किस घेतो आणि म्हणतो प्लीज. तर सर्वजण हसू लागतात. तर काकू सुद्धा विनोदाने राघवला म्हणते की बाबा यांच्यासाठी तुम्ही नाटकात भाग घ्या. तर आता सर्वजण हसू लागतात. तेव्हा राघव म्हणतो काकू मला हे सर्व कसं जमणार? तर सावी राघवचा हात धरून म्हणते की प्लीज पोलीस काका तुम्ही नाटकात भाग घ्या ना. तर विनू सुद्धा राघवला म्हणतो की बाबा माझ्यासाठी तुम्ही हो म्हणा, माझ्या सर्व मित्रांसाठी आपण हे नाटक एकदमच फर्स्ट क्लासाने पूर्ण करू. तेव्हा कमिटी मेंबर म्हणतात की मिस्टर राघव आता आश्रमातील बाकीच्या मुलांचा आनंद तुमच्याच हातात आहे. तेव्हा ते सगळ्यांचं आग्रह बघून राघव म्हणतो मी या नाटकात काम करायला तयार आहे. तर विनू आणि सावी आनंदाने टाळ्या वाजवत उड्या मारतात. तेवढ्या टीचर उभा राहून राघव समोर येतात आणि म्हणतात की मी काय म्हणते, सीता मातेचा रोल जर तुमच्या मिसेसने केला तर? आणि टीचर ह्या सिंधूकडे बघतात. टीचर म्हणतात की तो जो रोल यांनी केला तर मुलीसुद्धा कम्फर्टेबल राहतील. तेव्हा सर्वजण सिंधूकडे बघतात तर काकूला राग येतो. तेवढ्यात रागाने काकू उठून उभा राहत म्हणते की बस. तर सर्वजण आता घाबरत काकूकडे बघतात. टीचर म्हणतात की माझं काही चुकलं का? काकू म्हणते की तुमचं सगळंच चुकलं का, आता काहीही बोलू नका आणि गप्प बसा. तर लगेच काकू ही राणीचा हात धरून तिला राघव समोर उभं करते आणि म्हणते की ही मधुराणी राघव रत्नपारखी आणि हा IPS राघव रत्नपारखी, हे दोघं नवरा बायको आहेत. तेव्हा काकूचे ते बोलणे ऐकून टीचर आणि कमिटी मेंबर हे मधू आणि राघवकडे बघतात आणि सिंधूकडे सुद्धा बघू लागतात. दुसऱ्या दिवशी आता पारख्यांच्या घरी इन्स्पेक्टर आलेले असतात आणि काकू समोर बसलेले असते. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही रुक्मिणी रत्नपारखी यांच्याकडे आलोय कारण यांच्या विरुद्ध तक्रार आहे. ते ऐकून काकूला मोठा धक्का बसतो. तर इन्स्पेक्टर म्हणतात की तुम्ही घरच्या सुनांना त्रास देतात अशी तुमच्यावर कंप्लेंट आहे. तर ऋतुजा म्हणते की ही कंप्लेंट सिंधूनेच केलेली असणार. तेव्हा काकू म्हणते की ऋतुजाचं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण तक्रार या सिंधूनेच केली असेल. तेव्हा आता काकू विरुद्ध कोणी तक्रार केली हे बघण्यासाठी आणि आता राम सीताचा रोल करून सिंधू हीच राघवची सीता आणि राघव हा सिंधूचा राम असे आता नाटकामधून सर्वांच्या समोर कसं येते आणि सावी आणि विनू हे खरेचच राघव आणि सिंधूचेच मुलं असल्याचे सत्य समोर येताच आता राघव कसा सिंधूचा स्वीकार करतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.